कोल्हापुरात छत्रपती घराण्याकडून साजरा झाला शाही शिवराज्याभिषेक सोहळा. यंदाच्या 352व्या राज्याभिषेकाला भव्य रूप देत हा सोहळा कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यावर छत्रपती घराण्याकडून शाही वातावरणात हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. राजघराण्यातील सदस्य उपस्थितीत यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक पूजन आरती पार पडली. यावेळी तसेच पोलीस बँडकडून शाहू महाराज छत्रपती यांना आणि शिवप्रतिमेला सलामी देण्यात आली. सनई चौघडे, शाहिरी पोवाडे, शौर्यगीते आणि ढोल ताशा पथकाच्या प्रात्यक्षिकांमुळे सोहळ्याला रंगत आणली. यावेळी अनेक शिवभक्त, मान्यवरांनी आणि कोल्हापूरकरांनी हा ऐतिहासिक सोहळा अनुभवला. तो शिवराज्याभिषेक सोहळा हा आता संपूर्ण देशात फॉरेन राष्ट्रांमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे आणि शिवाजी महाराजांचं कार्य आणि विचार त्याच्यामुळे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहे. खरं तर आता पाहिलं गेलं तर मी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता जे ओबीसीना ते सगळे मराठ्यांना देण्याचा GR आहे जो सरकारने काढला. जारांगी साहेबांना आपण पाठिंबा तर दिलेलाच आहे. त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त कोल्हापुरातून पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळालेला आहे. पण सरकारनं काल एक GR काढलाय, त्यामध्ये जे ओबीसीना लाभ आहेत तेच मराठ्यांना देण्याचा निर्णय घेतला. मग ते चांगलं झालं. पण साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन स्वराज्य केलं. मात्र अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर काही धार्मिक द्वेष निर्माण करणारे व जाती तेढ निर्माण करणाऱ्या घटना सातत्यानं राज्यामध्ये घडत आहेत. त्याकडे शासनाचं लक्ष जास्तीत जास्त असलं पाहिजे आणि असे हे वातावरण राहणं बरोबर नाही आहे, तर ते दुरुस्त करतील. मराठा गॅजेटकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असे बोलला. त्यानंतर तुमची काय चर्चा झाली का की त्या संदर्भात जरांगीने किंवा सरकार दुर्लक्ष? नाही, त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहेच आहे. त्या दिवशी त्यांनी असं गृहीत धरलं सगळ्या गॅजेटर्समध्ये हे आहे आणि त्याचं काही मनापासून असं काही नाही. पण त्यांनी यापुढं हे आहेच आहे आणि ते येणार आहेत आता कोल्हापूर.